इथे तुम्ही पाहू शकता आज आपण बनवलेला आहे छान हॉटेल स्टाईल काजू मसाला। काजू मसाला कशा प्रकारे बनवायचा याची पूर्ण रेसिपी आपण स्टेप बाय स्टेप आज पाहणार आहोत। हॉटेलमध्ये अगदी महागड्या किमतीत मिळणारा काजू मसाला आपण आज घरच्या घरी कसा बनवायचा हा पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आपण आपल्या आजच्या रेसिपी। हॅलो एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण इथे बनवणार आहोत अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा काजू मसाला। तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागेल, एका वाटीमध्ये काजू, लसूण अद्रकची पेस्ट, धने पावडर, थोडासा पनीर मसाला, चवीपुरतं मीठ, गरम मसाला, बॅडगी मिरची पावडर, हळद पावडर। इथे काजू भिजवून घेतलेले आहेत मी 1 तासभर असे। त्यानंतर एका वाटीमध्ये टोमॅटो, एका वाटीमध्ये बारीक कापून घेतलेला कांदा, जिरे, मोहरी आणि परत सुके काजू। सर्वप्रथम इथे एक पॅन ठेवून घ्यायचा। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊ। अगदी थोडंसं तेल घालून यामध्ये काजू छान असे भाजून घ्यायचे लालसर रंगामध्ये। इथे तुम्ही पाहू शकता तेल आपलं छान गरम झालेलं आहे। यामध्ये आपण जे सुके काजू घेतले होते ते टाकून घेऊ। तुम्ही बटर मध्ये पण हे काजू भाजून घेऊ शकता। हे पहा, असं काजू टाकून घ्या। मी कमी जणांपुरती करतेय काजूचा मसाला, त्यामुळे कमी क्वांटिटी घेतलेली आहे मी काजूंची। जर जास्त व्यक्ती असतील तुमच्या घरी तर तुम्ही काजूची क्वांटिटी वाढवू शकता। छान सोनेरी रंगावर हे काजू भाजून घ्या मस्त। तुम्ही इथे पाहू शकता काजू छान असे सोनेरी रंगावर परतले गेले आहेत। आता हे परतलेले काजू आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया व्यवस्थित। इथे तुम्ही पाहू शकता काजू छान असे मी भाजून घेतलेले तेलामध्ये। यानंतर आपण ग्रेव्ही बनवायची तयारी करूया। इथे मी 1 तासभर काजू मस्त भिजत घातले होते। आता हे पाण्यासहित मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आणि याची छान पेस्ट बनवून घ्यायची। इथे तुम्ही पाहू शकता छान अशी पेस्ट बनलेली आहे काजूची। आता लगेचच त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे कापून घेतलेला टोमॅटो होता तो घालून घ्यायचा आणि याची छान अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची बारीक। इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे छान मी टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे मिक्सरमधून काढून। काजू मसाला बनवण्यासाठी जे काही काजू भाजून घ्यावे लागतात, ज्या प्रकारे टोमॅटोची प्युरी बनवावी लागते, काजूची पेस्ट बनवावी लागते, ते सर्व मी सुरुवातीला करून घेतलेले। चला तर मग सुरू करूया आपण आपल्या आजच्या रेसिपीला। सर्वप्रथम एक पॅन ठेवून घ्यायचा, त्यामध्ये 2-3 चमचे तेल घालून घ्यायचं। तेल छान कडू द्यायचं। इथे तुम्ही पाहू शकता तेल छान गरम झालेले आहे। आता आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालून घेऊ, छान असे कडू देऊ। तुम्ही इथे पाहू शकता जिरे मोहरी छान कडत आहेत। आता आपण यामध्ये कापून घेतलेला बारीक कांदा घालू। कांदा छान असा परतून घ्यायचा सोनेरी रंगावरती। जेवढा जास्त बारीक होईल तेवढ्या प्रकारे आपण हा कांदा कापून घेतलेला आहे। कांदा इथे छान परतत आहे। आता आपण यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घेऊ। सुरुवातीलाच आलं लसूणची पेस्ट नाही घालायची, सुरुवातीलाच घातली तर पूर्ण करपून जाईल, त्यामुळे नंतर घालायचं। हे पहा, मस्त छान सोनेरी रंगावर आपला कांदा परतलेला आहे। आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊ। तर सुरुवातीला एक अर्धा चमचा हळद पावडर घालून घ्यायचं। त्यानंतर लगेचच 2 चमचे बॅडगी मिरची पावडर, त्यानंतर 1 चमचा धनेपूड, त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि थोडासा पनीर मसाला टाकूया। सगळे मसाले छान असे वेल मिक्स करून घ्या। छान मसाल्यांचा वास सुटलेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता मसाल्यामुळे छान आपलं भाजीला टेक्स्चर येणार आहे, त्यामुळे शक्यतो तुम्ही चांगले मसाले वापरा। यानंतर आपण यामध्ये जी टोमॅटोची प्युरी बनवली होती ती घालून घेऊ आणि याला 5 ते 7 मिनिटे छान असं शिजू देऊ। टोमॅटो आपण कच्चाच काढून घेतलेला होता, त्यामुळे याला थोडं जास्त वेळ शिजू द्यायचं।
एकदम कमी आचेवर हा टोमॅटो छान असा शिजू द्या. टोमॅटो जास्त वेळ शिजू द्या म्हणजे त्यातला आंबूसपणा पूर्ण निघून जाईल. तुम्ही इथे पाहू शकता टोमॅटोला छान असं तेल सुटलेलं आहे. यानंतर आपण आता यामध्ये जे आपण काजू मसाला बनवण्यासाठी काजूची पेस्ट बनवली होती ती टाकून घेऊ. सुरुवातीलाच काजूची पेस्ट नाही टाकायची, त्यामुळे पूर्ण पेस्ट करपल्या जाते. त्यामुळे टोमॅटो शिजल्याच्या नंतर कधी पण काजूची पेस्ट टाकायची. आता ही जी पेस्ट बनवली होती काजूची ती आपण टाकून घेऊ यामध्ये आणि याला छान असं परतून. तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला किती छान टेक्स्चर येत आहे. ते पूर्ण असं वेल मिक्स करून घ्या आणि परत 2-3 मिनिटे शिजू द्या. यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ. पाणी घालून घेतल्यानंतर याला छान असं वेल मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. मीठ घालून छान थोडा वेळ शिजू द्यायचं. तुम्ही इथे पाहू शकता छान अशी आपली ग्रेव्ही तयार आहे काजू मसाल्याची. आता आपण यामध्ये वरतून जे काजू भाजून घेतले होते ते काजू टाकून घेऊया. काजू टाकून याला परत एकदा छान परतून घ्या. तयार आहे मग इथे आपला काजू मसाला. अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा. तुम्ही पण एकदम कमी पैशामध्ये घरच्या घरी हा काजू मसाला नक्की बनवून बघा, तुम्हालाही आवडेल. मध्ये जाऊन एकदम महागडी भाजी खाण्यापेक्षा ही भाजी एकदा घरी ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल. एकदम छान आहे ही रेसिपी. तर कशी वाटली मग तुम्हाला ही काजू मसाला बनवायची रेसिपी? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.